आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये सादर करूया एक अशा अभिनेत्रीला जिने एकानंतर एक सुपरहिट चित्रपट दिले, एक अशी अभिनेत्री जिने अर्थपूर्ण चित्रपट करून फिल्मी दुनियेमध्ये आपलं नाव बनवलं। मी आमंत्रित करत आहे, तुम्ही स्वागत करा विद्या बालन यांचं। विद्या बालन। तर आपकी अदालतमध्ये आरोपी देखील आहेत, जनता देखील आहे। याआधी की आजचा खटला सुरू करूया, आजचे जज चंदन मित्रा यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी। तर खटला सुरू होत आहे। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप विद्या बालनवर। आपकी अदालतमध्ये विद्या बालन यांच्यावर आरोप आहे की या इमेज बदलण्यासाठी काहीही करायला तयार आहे। विद्याजी, मी बघत आहे की आपकी अदालतमध्ये पण तुम्ही आला आहात, एक खास इमेज, खास रूप घेऊन आलात तुम्ही इथे। हो, नक्कीच। हे खरं आहे की लहानपणी तुम्हाला तुमच्या इमेज बद्दल काळजी नव्हती, खूप जाडजूड होतात तुम्ही? हो, बिलकुल। गोल मटोल म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही की मी किती जाड होते ते। वय वर्ष 10 आणि 100 किलो वजन। कृपा आहे देवाची की 100 किलो पर्यंत नाही पोहोचले, पण थोडी वर्ष आणखीन थांबले असते तर कदाचित पोहोचले असते तिथे। खाण्याचा खूप छंद होता मला। हो हो, खूप खूप म्हणजे। आणि फक्त खात राहायचं, आणखी काही करायचं नाही। माझी आई मला पाठवायची कधी व्हॉलीबॉल खेळायला, कधी बेसबॉल खेळायला, कधी बास्केटबॉल खेळायला, की थोडं तरी खेळून वगैरे कदाचित माझं थोडं वजन कमी होईल। पण मी तिथे जायचे आणि लोकांना म्हणायचे की ऍक्च्युली माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन होणार आहे, तर मी नाही खेळू शकत। इतकी आळशी होती मी। तरी पण तेवढ्या जाड असताना देखील तुमच्या मनामध्ये इच्छा नक्कीच होती की मला फिल्म स्टार बनायचं आहे। तुम्हाला विश्वास नाही बसणार की मी तेवढी जाड होते। मला वाटायचं की मी माधुरी दीक्षित आहे। असंच होतं ना, लहानपणी खूप असे समज करून घेतो आपण, म्हणूनच त्याला लहानपण म्हणतात। तर कसं काय तुम्ही सिनेमामध्ये पोचलात? खूप लांबचा प्रवास राहिला ऍक्च्युली, कारण कॉलेजमध्ये जेव्हा मी होते तेव्हा मी खूप ऍड फिल्म्स केल्या। 100च्या आसपास ऍड फिल्म्स केल्या मी। मग म्युझिक व्हिडिओज केले। मग साऊथमध्ये खूप ऑफर्स आल्या होत्या, पण काही झालं नाही। फायनली जाऊन आता ते नीट झालं नाही हे तुम्ही काही लपवत आहात, मी ते तुम्हाला लक्षात आणून देतो। साऊथमध्ये तुम्हाला 10 सिनेमांमध्ये साईन केलं, प्रत्येक सिनेमांमधून काढून टाकलं। नाही, हो अगदीच। असं म्हणू शकतो की माझी जी पहिली फिल्म होती ती खूपच मोठी मल्याळम फिल्म होती मोहनलाल यांच्यासोबत, आणि मी खूपच एक्सायटेड होते। फिल्मच्या मध्येच काहीतरी मोहनलाल आणि डिरेक्टर यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता आणि ती फिल्म बंद पडली। आणि ते प्रयत्न करत होते की कदाचित काहीतरी पीस सेटलमेंट होऊन जाईल त्यांच्यामध्ये आणि परत फिल्म सुरू होईल। तर तोपर्यंत त्या दरम्यान खूप साऱ्या डिरेक्टर्सने मला त्यांच्या सिनेमासाठी साईन केलं होतं। मग जेव्हा समजलं की हा सिनेमा नाही बनणार आहे, तर त्यांना वाटलं की ही तर शापित आहे, ही कदाचित काहीतरी भूताची सावली आहे विद्या बालन यांच्यावर। म्हणजे मंजुलिकाच्या रोलमध्ये तेव्हापासूनच नाही, आय डोंट नो व्हॉट इट वॉज। त्यांना वाटलं की कदाचित मी शापित आहे, तर न सांगता सगळ्या प्रोजेक्ट्स मधून मला काढण्यात आलं आणि आय वॉज लेफ्ट विथ नथिंग। आता ही तर एक गुपित गोष्ट आहे की साऊथ इंडियन सिनेमासाठी ही जी जिंक्स होती, तिने हिंदीमध्ये पहिला सिनेमा केला आणि तो हिट झाला। हो। मला वाटतं प्रत्येक गोष्टीची वेळ असते। एक वेळ तर अशी आली हिंदी सिनेमामध्ये की सगळे म्हणायला लागले की शी इज अ लकी मॅस्कट। तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची वेळ असते। थँक गॉड सगळं बदललं। पण परिणितामध्ये तुम्ही जे केलं त्याने तुमची एक वेगळी इमेज बनली, हो. एक बंगाली साध्या सरळ मुलीची। आणि तुम्हाला वाटतं की ती इमेज अशा प्रकारे चिकटली की ती दूर करण्यासाठी खूप त्रास झाला? मला वाटतं की
मी खूप आनंदी आहे की फिल्मी करिअरच्या सुरुवातीलाच मला परिणीतासारखा सिनेमा मिळाला. अ, नेहमी असंच होतं की 5-10 सिनेमे केल्यानंतर तुम्हाला परिणीतासारखा चित्रपट मिळत असतो. तर तोपर्यंत म्हणून एवढी स्ट्रॉंग इमेज नाही बनत कधी. पण मी स्क्रीनवर आले, ते एवढ्या स्ट्रॉंग कॅरेक्टरसोबत म्हणून इमेज बनली. हो, कधी-कधी जेव्हा लोक म्हणतात की आम्हाला विद्या बालनपेक्षा काहीतरी हटके करून घ्यायचंय. याचा अर्थ तर मला लक्षात नाही आला अजूनही. विद्या बालनकडून करायचं आहे, पण विद्या बालनपेक्षा हटके तर पण मी खूपच आनंदी आहे, कारण ज्या प्रकारचे रोल मिळाले आहेत मला, त्यामध्ये नेहमी काहीतरी शिकायला, काहीतरी नवीन करायला मला मिळालंय. आता मला हे पण कोणीतरी सांगितलं की तुम्ही खूप प्रयत्न केला हा तुमचा रोल बदलण्याचा आणि एका पेपरमध्ये असं छापलेलं की एका पार्टीमध्ये विद्या बालनने खूप दारू प्यायली आणि खुर्चीवर उभं राहून डान्स केला. आय डोंट नो यार, हे कुठून बघा, कशा यामध्ये अफवा लिहिलंय येतात की तर. जर कधीही दारू न पिणारा माणूस कोणत्या तरी पार्टीमध्ये ड्रिंक करेल तर तुम्ही समजू शकता की त्याची अवस्था काय ओ होऊ माय शकते. गॉड. एका पार्टीमध्ये विद्या बालनसोबत असंच काहीतरी झालं, जेव्हा विद्याने ड्रिंक केल्यानंतर खुर्चीवर उभं राहून डान्स केला. मी माझ्या खुर्चीवर आजपर्यंत उभी राहिली नाहीये डान्स करण्यासाठी, सिनेमातही नाही. तर मला हे कधी, कुठे, कसं झालं मला खरंच आणि आयडिया नाही. जो सिनेमा आहे तुमचा इश्किया, त्यामध्ये तुम्ही खूप दारू पिऊन डान्स केला आहे. हो, दारू पिऊन डान्स नाही केला, Acting. ऍक्टिंग केली. हां, ऍक्टिंग केली. जसं मी म्हणाले, की मला भीती होते, की मी कसं करेन, कारण मला पूर्ण प्रकारे टल्ली होऊन नाचणं काय असतं हे माहीत नव्हतं. पण आय थिंक ते झालं. म्हणजे गाणं इतकं मजेदार होतं, की त्यामुळे आय वॉज हाय ऑन द सॉन्ग आणि मग नाचले खूप मी पण. आणि एका पेपरमध्ये छापलंय की इश्कियामध्ये हं. विद्या बालन प्रेमाची मास्तरीण आहे. तुम्ही अरशद वारसी आणि नसरुद्दीन शाहला शिकवलं आहे की प्रेम कसं केलं जातं. हां, माझ्या कॅरेक्टरने शिकवलं त्यांना, की प्रेम कसं केलं जातं. बेसिकली त्या दोघांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ती अडकवते. देअर इज नो डॉट ऑफ ऑप्शन्स फॉर हर. पण ती काहीही करायला तयार नाहीये, पण ते काहीही करायला तयार होतात तिच्या प्रेमामध्ये. आणि आता असं तर होणार ही नाही ना स्त्री की शक्ती यानंतर आहे. लोक विचार करतील की अशी आहे विद्या बालन. विचार केला तर केला, थोडी इंटरेस्टिंग होईल इमेज. आणि तुमची इमेज खास करून यामुळे अशी बनते कारण तुम्ही खूप काही बोलताय. तुमच्या नावाने पेपरमध्ये खूप काही छापलं जातं, तुमच्या नावाने खूप काही टीव्हीमध्ये सांगितलं जातं. त्याच्याशी संबंधित खूप मोठी यादी माझ्याजवळ आहे. एका Really? ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये विद्या बालनवर जनतेचा खटला असाच सुरू राहील. कसं वाटलं अमिताभ बच्चन यांची आई बनून? खूप छान वाटलं. मी माझ्या मुलांना सांगू शकेन, की तुमचा सगळ्यात मोठा भाऊ हा अमिताभ बच्चन आहे. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या वतीने खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत, आरोप लावत आहोत विद्या बालनवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये विद्या बालन यांच्यावर आरोप आहे की या धक्कादायक वक्तव्य करत असतात. विद्याजी, तुम्हाला ते स्टेटमेंट मी सांगू ज्यामुळे लोकांना धक्के बसतात, करंट लागतात, पण त्याआधी तुम्हाला मला शुभेच्छा द्यायच्या आहेत. पाम मधल्या पात्रासाठी तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट ऍक्ट्रेसचा. थँक्यू. तर कसं वाटलं अमिताभ बच्चन यांची आई बनून? खूप छान वाटलं, की माझ्या मुलांना सांगू शकेन, की तुमचा सगळ्यात मोठा भाऊ हा अमिताभ बच्चन आहे. क्वचितच कोणाला तरी अशी संधी मिळते, ते पण 13 वर्षाच्या अमिताभ बच्चन यांच्या आईचा रोल. खूप मोठी गोष्ट आहे, कारण खूप साऱ्या ऍक्ट्रेसेसने त्यांच्या आईची भूमिका बजावली आहे, पण सगळ्यांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्या आईचा रोल साकारला आहे. पण चर्चा त्या वक्तव्याची झाली ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की मला अभिषेक सारखा मुलगा पाहिजे. कोणीतरी मला विचारलं, की जर आजच्या जमान्यातल्या हिरोंपैकी तुम्हाला कोणा एकाला तुमचा मुलगा म्हणून निवडावं लागलं, तर तुम्ही मिस्टर बच्चन यानंतर कोणाला निवडाल? मी म्हणाले अगदी ठामपणे अभिषेक, कारण आय हॅव सीन हिम इंटरॅक्ट विथ मिस्टर बच्चन. शाहिद कपूर? हो, ते पण होऊ शकतात, पण मी अभिषेक बद्दल बोलले होते. ही इज व्हेरी वेल ब्रॉट अप.
गाय. तुम्ही असं देखील म्हटलं की पा करत असताना तुम्हाला वाटलं की अभिषेक यांच्या डोळ्यामध्ये जादू आहे. ते तर आहेच. ॲज अ को ॲक्टर जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत परफॉर्म करत असता ते रिहर्स वगैरे करत नाही. खूपच स्पॉन्टेनियस आहेत. टेकच्या वेळेला ते काय करतील तुम्हाला माहीत नसतं आधीपासून. पण एक ऑनेस्टी आहे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये ज्यामुळे त्यांच्यासोबत परफॉर्मन्स करायला मजा येते. जेव्हा तुम्ही असं म्हणता की त्यांच्या डोळ्यामध्ये जादू आहे, तर मग असं नाही वाटत की ऐश्वर्या नाराज होतील म्हणून? नाही ऐश्वर्या म्हणत असेल की तेरा जादू चल गया. नाही मला वाटतं की त्यांना माहित आहे की मी कोणत्या अर्थाने हे म्हटलंय. अच्छा, हे तुम्ही कोणत्या अर्थाने म्हटलं होतं? की तुम्ही शाहरुख खान यांना खूप पसंत करता आणि गरज पडली तर गौरी खान यांचा मर्डर करू शकता? शाहरुख हा खूपच रोमॅन्टिक हिरो आहे आणि मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण अजूनपर्यंत ती संधी मिळाली नाहीये. आणि हो आय वुड हॅव मी मस्करीमध्ये म्हणाले होते तुम्ही पण अ, But maybe I could kill her. मस्करी करत आहे मी. साधारणपणे अशा प्रकारचे शॉकिंग स्टेटमेंट तुम्ही देत असता. तुम्ही जसं म्हणालात की मी कोणत्याही ॲक्टरला किस करण्यासाठी तयार आहे. मी कधीच म्हणाले नव्हते. आता आय हे डोंट नो हे पेपरमध्ये छापलं कसं- आहे. पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवतो. ते तर काहीही छापून टाकतात कधी कधी. नाहीतर मी तुम्हाला तुमच्या त्या सिनेमांमधले सीन दाखवून देतो, ज्या हिरो सोबत तुम्ही काम केलं त्या फिल्ममध्ये तुम्ही त्यांना किस नाही केलंय. बिलकुल नाही. मी 2 वेळा मी तुम्हाला विचारू? परिणीतामध्ये संजय दत्तला, नाही. अजिबात नाही. अक्षय कुमारला हे बेबीमध्ये, नाही. गुरुमध्ये माधवनला गुरुमध्ये माधवनला आणि एकलव्यमध्ये सैफला नाही. आणि अरशद वारसीला. मी मान्य करते की माधवन आणि अर्षद सोबत हे सीन झाले आहेत. पण बघा इथे जे लोक बसले आहेत ते समजतात की काही ना काही तर झालंच असेल. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, मॅडम इश्कियामधला तुमचा कोणताही असा डायलॉग आहे जो तुम्हाला बोलायला आवडेल, ऐकवायला आवडेल, जो तुमचा फेवरेट आहे? खूपच एकच- फनी एकच. डायलॉग आहे इश्कियामध्ये. शिवी नको नाही नाही त्यामध्ये. अजिबात नाहीये. मी अर्षद मला माझा हात पिरघळून मला काही विचारत आहे की बॅग कुठे आहे आणि मला त्यांना अगदी सरळपणे हे उत्तर द्यायचं होतं मला. पण लाईन इतकी फनी लाईन होती की मी प्रत्येक वेळी नुसती हसत होते. 25 टेक घेतले मी याचे. लाईन अशी होती की की कि जब तुम मेरे कमरे की खिड़की पर टंगे हुए थे, वो तुम्हारे कमरे की सफाई कर रहा था. मला नाही माहित की मला ती लाईन इतकी फनी का वाटली. प्रत्येक वेळी मी ती म्हणत होते आणि नुसती हसत होते. मॅडम तुम्हाला हा प्रश्न आहे जो मुन्नाभाई MBBS मध्ये जे तुम्ही म्हणालात मुंबई, तर ते म्हणू शकता का तुम्ही? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. प्लीज एकदा प्लीज मॅडम. एकदाच मॅडम. गुड मॉर्निंग मुंबई. थँक्यू. पण तुमचे जे शॉकिंग स्टेटमेंट आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे माझ्याकडे. तुम्ही म्हणालात की नसरुद्दीन शाह यांच्याबद्दल, एव्हरी विमन्स ड्रीम, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न आहे नसरुद्दीन शाह. रिअली? तुम्ही धक्क्यामध्ये दिसता जसं तुम्ही म्हणालाच नाहीत. नाही खरंच मी सांगते मला आठवतही नाहीये की मी असं काही म्हणाले असेल. तुम्ही गुलजार साहेबांबद्दल असं म्हटलं की जर वयाचं बंधन नसतं तर मला त्यांच्याशी लग्न करायला आवडलं असतं. हे नक्कीच म्हणाले मी की जर ते मी त्यांचा खूप खूप आदर करते. पण इतकं सुंदर लिहितात की मला वाटतं की मी कदाचित त्यांच्या जमान्यामध्ये जन्माला आले असते तर त्यांच्याशी लग्न केलं असतं. तुम्ही जेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य करता, कधी गौरी खान यांच्याबद्दल, कधी गुलजार साहेबांबद्दल, मला 1-2 नावं अजून घ्यायची नाही आहेत त्यांच्याबद्दल, तर त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांच्या बांधलेल्या घरामध्ये आग लावत आहात. नाही नाही नाही. संजय दत्त सोबत परिणीता केली तर पेपरमध्ये छापून आलं की त्यांच्यासोबत तुमचं प्रकरण चालू आहे.
छापून आलेलं छापून आलेलं. प्रकरण होतं की नाही नव्हतं? नाही, अजिबात नाही. प्रकरण तर नव्हतं. माझं संजय दत्त सोबत कदाचित परिणिताच्या दरम्यान 2-3 वेळा बोलणं झालं असेल. ते माझे इतके सिनियर आहेत. मला इतका खेद वाटत होता की तर अ, जर बोलणंच नाही झालं तर त्याच्या पुढचं मी काय सांगू? किस्मत कनेक्शनच्या दरम्यान आमची किस्मत कनेक्ट नाही झाली. नाही झाले तर सगळ्यांनाच माहिती आहे. हां. पण कोणाचं तरी किस्मत कनेक्शन तुटलं होतं तुमच्यामुळे. नाही, नाही. अजिबात नाही. सगळ्या फिल्म मॅगझिन्समध्ये, वृत्तपत्रांमध्ये सारखं-सारखं हे छापलं गेलं की करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्यामध्ये जे गैरसमज झालेत, त्याचं कारण विद्या बालन आहे. ओह गॉड! पहिली गोष्ट तर ही, की अशी कोणतीही गोष्ट नव्हती. आणि दुसरी गोष्ट ही, की कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीमुळे कधी 2 लोकांमध्ये नातं तुटत नाही. त्यांच्यामध्ये जर प्रॉब्लेम होत असतील, देन देअर इज अ प्लेस फॉर थर्ड पर्सन. तिसऱ्या व्यक्तीमुळे कधीच एक चांगलं नातं तुटत नाही. तर माझ्यावर आणि यात काहीच खरेपणा नाहीये. हे पेपरमध्ये छापलं की तुम्ही व्हेजिटेरियन आहात यामुळे बनलात नाही, नाही, की मी शाहिदने जन्मतः तुम्हाला व्हेजिटेरियन सांगितलं? आहे. तमिळ ब्राह्मण आहे. अ, मी खूप वर्षापर्यंत अंडी देखील खात नव्हते. तर शाहिदमुळे तर नो, नॉट ॲट ऑल. पुअर थिंग. जेव्हा अशाच बातम्या छापतात तर दुःख होतं तुम्हाला की तुम्हाला वाटतं की पण प्रोफेशनची सक्ती आहे? खरं सांगायचं तर आधी खूप वाईट वाटायचं मला. समजायचं नाही की लोकं माझ्या बाबतीत असं का म्हणत आहेत, जेव्हा मी काही केलंच नाहीये. यू ऑल्वेज फील व्हिक्टिमाइज्ड. पहिले वाटायचं मला, पण आजकाल मी या गोष्टींच्या अधीन झाली आहे. चला जनतेला विचारूया ज्या लोकांना याबद्दल काही विचारायचं मॅम, आहे. ज्या प्रकारे तुम्ही भूलभुलैया आणि परिणितामध्ये साधं पात्र स्वीकारलं, तुम्ही अशा कॅरेक्टरमुळे बोर झाला आहात का? आणि जर तुम्ही बोर झाला असेल, तुमची पुढची इमेज काय असेल? नाही, मी बोर तर अजिबातच झाले नाहीये. कारण की जास्त करून मी म्हटलं की साध्या सरळ मुलीचा रोल स्वीकारला आहे, पण त्यात देखील प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. जसं मंजुलिकाचं कॅरेक्टर खूप वेगळं होतं त्या पात्रांपैकी, तसंच पामध्ये देखील वेगळं कॅरेक्टर होतं. इश्कियामध्ये अगदीच हटके कॅरेक्टर होतं. त्यामुळे मी कंटाळले नाहीये. फक्त आयुष्यामध्ये 2 कॅटेगरी नसतात, चांगलं किंवा वाईट. त्यामध्ये देखील खूप काही असतं. तर खूप व्हरायटी करायला मिळतात. त्यामुळे मी खुश आहे. जे तुमचं मंजुलिकाचं कॅरेक्टर होतं भूताचं, ते पाहून लोकं अजूनही आठवण काढतात आणि मुलांना घाबरवण्यासाठी असं म्हणतात की झोप, झोप नाहीतर मंजुलिका येईल. हां. मी कधीच विचार केला नव्हता की या प्रकाराचा प्रभाव पडेल लोकांवर. आणि मुलं तर एकदा तर मी तुम्हाला सांगते, एक मुलगा मला सांगत होता, की "मी मंजुलिकासारखा डान्स करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही गाणं लावा." मी गाणं चालू केलं आणि गाण्याच्या मध्येच तो मुलगा स्वतः घाबरला नाचता-नाचता. काय माहीत त्याला काय आठवलं फिल्ममधलं. तर तर अशा प्रकारचं खूप खूप स्ट्राँग रिएक्शन मिळाले आहेत. मी जिथे जाते तिथे मला मंजुलिकाच्या नावाने हाक मारतात, पण छान वाटतं मला. विद्येची आरोपांची आणखी एक मालिका अजून बाकी आहे. ओह! आपकी अदालतमध्ये विद्या बालन यांच्यावर जनतेचा खटला असाच सुरू राहील एका ब्रेक नंतर. মনে যত কথা কথা যত মনে মনে হি রাখো পিয়া পিয়া ডাকে পিউ ডাকে बस. आपकी अदालतमध्ये पिंजऱ्यात उपस्थित आहेत ऍक्ट्रेस विद्या बालन. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये विद्या बालन यांच्यावर आरोप आहे की यांच्या लुक्समुळे यांना सतत टीकेला सामोरं जावं लागतं. आता विद्याजी, हे तर तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही चांगले रोल्स करता, लोक त्याची स्तुती करतात, पण सारखं सारखं असं म्हटलं जातं की विद्या बालन यांच्या ड्रेस सेन्समध्ये काहीतरी गडबड आहे. हो. अ, मला वाटतं मला आनंद या गोष्टीचा आहे, की मला माझ्या कामामुळे अजूनपर्यंत माझ्यावर टीका केली गेली नाहीये. कपड्यांसाठी तुम्ही दुसऱ्यांना हायर करू शकता. कधी ॲक्टिंगसाठी कोणाला दुसऱ्याला हायर नाही करू शकत. हो, काही गोष्टी मी केल्या ज्या मला सूट नाही झाल्या.
आणि आय वॉज नॉट दॅट इंटरेस्टेड की मी जाऊन बघावं काय चुकीचं होतंय, काय काय मी केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मग जेव्हा पाणी डोक्यावरून जायला लागलं त्यानंतर मी लक्ष द्यायला सुरुवात केली. त्या डोक्यावरून गेलेल्या पाण्याचे काही फोटो आमच्याजवळ नाही, नाही, आहेत. मी गरज ते नाहीये. कोर्टामध्ये सादर करू इच्छितो. कारण जनतेला पण आठवण व्हावी की तुम्ही कसे कसे ड्रेसेस घातले होते. कुठे काहीतरी गडबड तर आहे. खूप जास्त गडबड होती. आता माझ्या मते मी ती सुधारली आहे. जर सुधारली असती तर पाच्या प्रीमियरमध्ये तीच साडी नेसून का आला असता जी ऐश्वर्या रायने ओपरा विन्फ्रीच्या शो मध्ये नेसली होती. ती साडी अजिबात नव्हती. आधी तर मी ऑपरा विन्फ्री शो पाहिला नाही आणि सब्यसाचीने माझे कपडे केले होते फिल्ममध्ये. तर मी त्यांच्याचकडनं एक साडी घेतली होती. प्रीमियरसाठी 2-3 ऑप्शन्स होते. आय सिलेक्टेड द साडी जी मला खूप आवडली अँड आय बॉट इट. माझ्यावरती खूप चांगली हे वाटली. फोटो माझ्याकडे आहेत. ज्यात सेम साडी तुम्ही नेसली आहे जी त्यांनी नेसली होती. नाही, बॉर्डर तर वेगळी आहे. थोडीशी. ब्लाउज पण वेगळं आहे. पण बेसिक डिझाईन तीच आहे. हो, पण सब्यसाचीने केल्या आहेत दोन्ही साड्या. I कधी think काही गडबड त्यामुळेच, होते तर तुम्ही फॅशन डिझायनरवर नाही ढकलून नाही नाही देता. नाही नाही, अजिबात नाही. मी म्हणत आहे की दोन्ही साड्या सब्यसाचींनी केल्या आहेत. मला त्यांचे कपडे खूप चांगले वाटतात की मी आजकाल त्यांचेच डिझाईन जास्त वापरते. मी ते खूप उत्तम डिझायनर आहे. मी त्यांच्यावर आरोप नाही लावत आहे. पण पहिलं मला माहीत देखील नव्हतं की या टाईपच्या सिमिलर साडी त्यांनी आधी देखील नेसली होती. आणि दुसरी गोष्ट अशी की देअर इज अ डिफरन्स. जर जर तुम्हाला तुम्ही नुकस तुम्ही काढायचीच आहे तुम्ही तर हे मान्य करता की गडबड होती ती तुम्ही सुधारली आहे. हा, ते तर मी मान्य करते, अगदी मान्य करते. आता जनतेला विचारूया, जनता मान्य करते की नाही हो. करत. मॅडम, आम्ही सगळ्यांनी पाहिलंय की तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला खूपच सिंपल, साधे, सरळ घरातले रोल्स केलेत. पण हळूहळू हे बेबी, गुरु, तर काय या ग्लॅमर वर्ल्डमध्ये आपला स्टँड राखण्यासाठी एक मजबुरी बनते का ऍक्ट्रेससाठी असे रोल स्वीकार करणे? नाही, मला नाही वाटत की ते सगळं कपड्यांबाबतच असतं. मला वाटतं एका ऍक्टरसाठी प्रत्येक वेळी काही वेगळं करणं एक चॅलेंज खरोखरच असतं. आणि समटाईम इट वर्क्स अँड समटाईम इट डझंट वर्क. सो इट्स अ गॅम्बल. तर मी प्रत्येक वेळी प्रयत्न करत असते की नवीन करण्याचं. तर कधी लॉटरी लागते तर कधी चपराक पण बसते. आधी तर तुम्ही खूप शिस्तप्रिय होतात. जर लव्ह सीन पण करायचा असेल तर कपडे घालूनच करायचा. आता पण आहे. अजून बदलला नाही त्या बाबतीत. नाही, त्या बाबतीत नाही बदलले मी. पण एक सेन्सेशनल फोटो सेशन तुम्ही केलं आहे. हो. त्याचे मी काही फोटो सगळ्यांना दाखवू इच्छितो. ओके. मग माहित पडेल की तुम्ही किती बदललेला हो, आहात. ती विद्या बालन जिला लोकांनी पसंत केलं एका अशा पात्रासाठी जे घरगुती महिलेचं कॅरेक्टर, त्याबद्दल प्रश्न त्यांनी आता विचारला होता. आता ते पात्र सोडून तुम्ही नवीन इमेज तयार करण्याचा प्रयत्न करताय. नाही, मला वाटतं की जसं की म्हणाले की एका ऍक्टरसाठी कोणतेही लिमिटेशन नाही ठेवलं पाहिजे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी असे फोटोशूट्स काही वेगळं अन अटेम्प्ट टू डू समथिंग डिफरंट. पण महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कोणत्या लोकांसोबत काम करत आहे त्याच्यामध्ये अश्लीलता नाही असली पाहिजे. जेव्हा मला वाटतं की मला एक कम्फर्टेबल फील होतं की या लोकांसोबत थोडं इवन इफ आय एम डुईंग समथिंग डिफरंट अँड बोल्ड, इट विल नॉट लुक डर्टी, तेव्हा मी असं काहीतरी वेगळं करते. तुम्ही लकी आहात. तुम्हाला खूप चांगले चांगले डायरेक्टर सोबत काम करण्याची नक्कीच. संधी मिळाली आहे. आणि म्हणूनच कदाचित असे सीन देखील, सेन्सर सीन देखील चांगले वाटले, अश्लील वाटले नाही, ही गोष्ट मी मान्य करतो. थँक्यू.
जसं मी पाहत आलोय की सुरुवातीपासूनच तुम्ही वेगळे वेगळे कॅरेक्टर्स केले आहेत आणि तुमची खूप स्तुती पण झाली आहे, तर तुमचा ड्रीम रोल काय आहे आणि तुम्हाला कोणतं कॅरेक्टर साकारायला आवडेल? तसा कोणता एक ड्रीम रोल नाहीये. हेच स्वप्न आहे की जो रोल मी करेन तो प्रत्येक ऍक्टरसाठी प्रत्येक ऍक्टरला तो ड्रीम रोल वाटावा. पण याच प्रकारे जसा मी कधीच विचार केला नव्हता की पा सारखा रोल मला मिळेल किंवा मग इश्किया सारखा एक रोल मला मिळेल. आणि मी खूप आनंदी आहे की व्हरायटी आता तर लोक माझ्यासाठी रोल्स लिहायला लागले आहेत. मी त्यांची खूप आभारी आहे. मला वाटतं जोपर्यंत ती मालिका चालू आहे आय एम मॅडम सेफ. तुम्ही म्हणालात की मी गाणं पण म्हणते. मी गाणं म्हणते. हो ना. गाणी कधी? काही मी खूप वाईट गाते. प्लीज गा ना मॅडम प्लीज गा ना. जर तुम्हाला जनतेच्या डिमांडवर काही गायचं असेल तर मॅडम एक गाणं तर होऊन जाऊ दे. ऍक्च्युली मी माझ्या आईला दिलेलं वचन तोडेल जर मी गाणं गायले तर. त्यांनी मला म्हटलं ऍक्ट्रेस चांगली आहे, गाणं गाऊ नको. पण मी एक लाईन गाईन तुमच्यासाठी. तुम्ही सगळे माझ्यासोबत गाणं म्हणाल? गाऊ ना. पीयू बोले पिया बोले क्या ये बोले जानी ना. अच्छा, बंगालीमध्ये गाते मी आता. मोने जो तो कथा कथा जो तो मोने मोने ही राखो पिया पिया डाके पियू डाके. बस. विद्या, प्रत्येक प्रकारचे आरोप आम्ही तुमच्यावर लावले, तुम्ही अगदी सफाईदारपणे बेधडकपणे उत्तर दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आजचे जज डॉक्टर चंदन मित्रा यांचा निर्णय विद्या बालन यांच्या खटल्याबाबत. पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल दिल 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 में मची है हलचल. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला विद्या बालन यांच्यावर. विद्या बालन यांना आपण विचारलं त्यांच्या बदलत्या इमेज बद्दल, त्यांच्या येणाऱ्या सगळ्या फिल्म्स बद्दल. विद्या बालन यांना आपण विचारलं त्यांच्या कनेक्शन्सच्या बद्दल. आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजच्या कारवाईबाबत आजचे जज डॉक्टर चंदन मित्रा यांच्या निर्णयाची. जनतेचे वकील रजत शर्मा यांच्या गंभीर प्रश्नांचा आणि आरोपांचा सामना विद्या बालन यांनी आत्मविश्वासाच्या साथीने हसत हसत केला आहे. असं वाटतं त्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. थँक्यू. त्यांच्या स्वच्छ आणि खऱ्या मनाने दिलेल्या उत्तरांना लक्षात घेता ही अदालत या निर्णयावर पोहोचली आहे की विद्या बालन यांना या अटीवर की त्या पुढच्या बऱ्याच वर्षांपर्यंत जनतेचं मनोरंजन करत राहतील आणि चांगल्या ॲक्टिंगची, अर्थपूर्ण भूमिकांची मालिका कायम चालू ठेवतील. याच अटींवर त्यांना मुक्त करत आहोत. आणि एक अट मी शेवटी आणखीन ठेवू इच्छितो की त्यांनी जेव्हा आईला दिलेलं वचन एक वेळेस तोडलं आहे, तर मी त्यांना अशी विनंती करेन अदालतच्या वतीने की शेवटी त्यांनी मुन्नाभाई सिनेमामधलं खूपच लोकप्रिय गीत पल पल हर पल याची एक ओळ ऐकून आमचं मनोरंजन करा. सगळे म्हणणार नाही. पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल दिल 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 में मची है हलचल. कैसे कटेगा पल हर पल. थँक्यू. तुम्हाला निर्दोष मुक्त केलं जातं. थँक्यू. खूप खूप आभार. विद्या, याच अपेक्षेसोबत तुम्ही अशाच प्रकारे मिनिंगफुल रोल्स करत राहा, मनोरंजन करत राहा आणि जनतेच्या मनामध्ये अशाच प्रकारे तुमची छाप नेहमी टिकून राहो. आजचा शो इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.